इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अवैधरित्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस पिस्टन मोटरच्या सहाय्याने रिक्षात भरून काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्यांवर उपनगर पोलिसांची कारवाई. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 मे 2026 उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार संदेश रघतवान यांना मिळालेल्या माहितीने भीमनगर जेल रोड येथे पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या पिस्टन मोटरच्या सहाय्याने भरलेल्या गॅस सिलेंडरमधून गॅस काढून रिक्षामध्ये भरला जात असल्याची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी सापळा रचून सदर ठिकाणी कारवाई करत अतुल बाळासाहेब पवार यास ताब्यात घेऊन सदर ठिकाणी 7 वेगवेगळ्या कंपनीच्या घरगुती वापराच्या कमर्शियल वापराच्या गॅस टाक्या, गॅस मोजण्यासाठी तराजू काटा, गॅस रिपेअरिंगकरिता लागणारे साहित्य असा एकूण 39,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, सुरेश, पोलीस अंमलदार संदेश रघतवान, योगेश जाधव, सुरेश गवळी, सुनील गायकवाड, मिलिंद बागुल, पंकज करपे, सतीश मडवई आदींनी ही कारवाई पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहेत. NCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड.